श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आताची जी एनर्जी आपण चेक करणार आहे ती यासाठी असणार आहे की 2-3 ताईंची किंवा मला क्लायंटचे फोन येत आहेत की ताई आम्हाला अचानकपणे एंजल नंबर दिसत आहेत किंवा एंजल नंबर आम्हाला सारखे दिसत आहेत 1155 99 अशा काही गोष्टी ज्या अशा काही नंबर्स जे आहेत ते सतत आम्हाला दिसत आहेत आणि सारखे आम्हाला दिसत आहेत आणि त्यामुळे त्याचा अर्थ काय किंवा आम्हाला एंजल का असं दिसत आहेत, एंजल नंबर का दिसत आहेत किंवा त्यांच्याबद्दल ते आम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते असा प्रश्न आहे मला सर्वांचा. तर मी ते म्हटलं मला वाटलं की स्पेशल व्हिडिओ करून त्याच्यावरती पोस्ट करावा यूट्यूब चॅनेलवरती. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एंजल नंबर दिसण्याचं कारण काय? 1111 नंबर हा सुद्धा आपल्यासाठी खूप काही शिकवून जातो, सांगून जातो. तर मला डीपली म्हणजे पूर्ण सगळ्या गोष्टी का असं दिसत आहेत. एंजल नंबर 4 नंबर जर दिसत असेल तरीसुद्धा 2 दिसत असेल, 4 दिसत असेल तर त्या सगळ्या गोष्टी सावधगिरी वगैरे सगळ्या काही गोष्टी आपल्याला शिकवत असतं. तेच महत्त्वाचं आहे. काही गोष्टी आपल्याला तुमच्यासोबत, तुम्ही माझ्यासोबत आणि तुम्हाला जर वाटत असेल की एखाद्या गोष्टीचा ॲन्सर तुम्हाला भेटत नसेल किंवा तुम्हाला काही गोष्टीचा उघडा भेटत नसेल तर नक्कीच तुम्ही त्या पण गोष्टी माझ्याशी शेअर करायच्या आहेत, कमेंटमध्ये सांगायचं आहे, जेणेकरून मी त्यावरती सुद्धा व्हिडिओ तुमच्याकडे पोस्ट करत राहील. ए मन्या इकडे श्री स्वामी श्री गुरुदेव श्री स्वामी बस. श्री स्वामी हे पण एक एंजलच आहे जे तुमच्या रीडिंगमध्ये आलेलं आहे. एंजल नंबर आणि एंजलच आहे हे. एंजल येणं आहे कारण हे संकेत चांगलं आहे तुमच्यासाठी. कधीच येत नाही, पहिला लहान होतं तेव्हा येत होतं, आता खूप दिवसाने एंजल रीडिंग चालू आहे त्यामुळे हा पण एक एंजल आहे आपल्यासाठी. एंजल हे कार्डवर बसतंय त्यामुळे हे एंजल आहे. इथं बस बस इथं बस. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ बोटाला श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. एंजल आहेत, एंजल तुमच्या रीडिंगमध्ये आहेत तिथं, त्यामुळं रीडिंग खूप छान होणार आहे. सेलिब्रेशन पण आहे, पण तुम्हाला सगळ्या गोष्टी आधी मी सांगते कशा कशा आणि कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडायला लागलेत. तर 4 नंबर तुम्हाला दिसत असेल. राशी पहिला सांगते मी तुम्हाला राशी कोणत्या आहे तिथे. कर्क राशी आहे, मकर राशी आहे, मंगळ ज्यांना आहे ते सुद्धा इथं आहेत. वृश्चिक रास आहे, कर्क रास आहे आणि वृश्चिक मीन, तुळ रास, तुला राशी, सिंह राशी, कर्क, वृश्चिक, मीन, कन्या धनु आणि वृश्चिक. आणि बॉटममध्ये सुद्धा मीन सिंह धनु स्ट्रॉंग आहे. ह्या तिन्ही राशी स्ट्रॉंग इथं दिसतात. मीन सिंह धनु ह्या राशी स्ट्रॉंग आहेत. डबल एनर्जी ती आहे भरपूर वेळा. आणि वृश्चिक पण खूपदा आहे. वृश्चिक, कर्क आणि मीन ह्या तिन्ही पण राशी स्ट्रॉंग आहेत. 2 वेळा त्या पण आहेत. वृश्चिक राशी हे सगळ्या एनर्जीज बऱ्यापैकी इथं आलेल्या आहेत. आणि दुसरं असं आताचे जर एनर्जी मी तुम्हाला सांगायचे म्हटलं तर 4 नंबर, 2 नंबर म्हणजे 4 नंबर म्हणजे 4 नंबर दिसतोय, 2 नंबर दिसतो, 6 नंबर, 1 नंबर, 3 नंबर, 10 इथं पण 10 डबल वेळा आले. 10 नंबर दिसतोय, 7 दिसतोय, 7 दिसतोय, 3 दिसतोय, 4 आणि 13 पण नंबर तुम्हाला दिसतोय. हे पण अंक जर खरे असेल तर ही रीडिंग तुमच्यासाठी आहे. तुम्ही ही रीडिंग शेवटपर्यंत बघू शकता. आणि राशीचं इथं काही नाही आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला जर राशीप्रमाणे खूप जणांची कमेंट असते ताई राशीप्रमाणे सांगा, रास कोणती आहे किंवा इतर राशी कोणत्या अवेलेबल आहेत त्यासुद्धा आम्हाला सांगा. म्हणून मी सांगते, पण राशीचं इथं काही नाही. जर एनर्जी तुम्हाला मॅच होत असेल, तुमच्यासाठी असेल तर तुम्हाला ते घ्यायला काय हरकत नाही आहे. जेवढं मी काही गोष्टी सांगतील ते तुमच्यासाठी असणार आहेत. तर विषयाकडे आपण वळूयात.
की 4 नंबर जर तुम्हाला दिसत असेल किंवा 4 नंबर दिसत असेल, हा तुम्हाला या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, की तुम्हाला ज्या आयुष्यामध्ये आत्ता ज्या गोष्टी फेस करताय, ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडतायत, त्यामधल्या बऱ्यापैकी गोष्टी तुमच्यासाठी योग्य नाहीत. जे योग्य परमेश्वराने तुम्हाला दिले ते स्वीकारायला शिका आणि त्यातच तुमचं समाधान आहे. हे 4 नंबरचा अंक जर तुम्हाला दिसत असेल, तर हे चांगल्या काही गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत. जे तुम्हाला सपोज आज मला ही एनर्जी बघायचीच आहे, कारण हे मला एनर्जी दुसरी बघायची होती, की काल एका दादांची मला कमेंट आली होती, की आपण एवढं सगळं चांगलं करून, देवाची सेवा करून आपली एनर्जी आपल्यापर्यंत चांगलं का घडत नाही? ह्याबद्दल मला रीडिंग करायची होती. पण एंजल नंबरचं सतत माझ्या मनात तेच सारखं येत होतं. कारण दुसऱ्या ताईने पण मला 2 दिवस झाले तेच सांगितलं होतं, की ताई मला एनर्जी म्हणजे निगेटिव्ह एनर्जी येते किंवा एंजल नंबर दिसतायत, मला भीती वाटते, मला त्रास होतोय. पण जे देवाने म्हणजे जे व्हायचं आहे तेच एनर्जी आपल्याला घ्यायची पाहिजे आणि त्याचवरती रीडिंग मी केली पाहिजे. असं जास्त अर्जंट किंवा जास्त गोष्टी मी तुम्हाला स्पष्ट सांगितल्या पाहिजेत. हे वेळेनुसार असतं, जेणेकरून तुमच्यापर्यंत खरंच एखादी गोष्ट अर्जंट आहे ती तुमच्यापर्यंत पोचली पाहिजे. शेवटी हे मी काम केलं. तसंच तुमच्यामध्ये सुद्धा आहे, की एखादी गोष्ट जर देवाने चांगल्यासाठी तुमच्या आयुष्यात पाठवलेली असेल, तर ती स्वीकारायची आहे. रडत बसायचं नाहीये, त्रास करून घ्यायचा नाहीये. तुम्ही त्रास खूप करून घेताय, मनस्ताप करून घेताय. मनाविरुद्ध काही गोष्टी घडतायत त्याचा सुद्धा तुम्हाला त्रास होतोय. स्वतःचं शरीर इतकं ब्लॅक झालेलं आहे, की त्यातून तुम्ही मूव्ह ऑन करत नाहीये. स्वतःला खूप त्रास करून घेताय. हे 4 नंबर जो दिसतोय 4 नंबर जो दिसतोय, तो त्याचं हे लक्षण आहे, की तुमच्या आयुष्यामध्ये जे काही गोष्टी चाललेल्या आहेत, 100% जर तुम्हाला 4 नंबर दिसत असेल, 444 आणि 4 वेळा 4 अंक जर दिसत असेल किंवा एकदा जरी 4 दिसत असेल, तर त्याचा आत्ताचा अर्थ एकच आहे तुमच्यासाठी, की तुम्हाला जे आहे ते स्वीकारायचं आहे. जास्त विचार करत बसायचा नाहीये. ही वेळ कशी तरी तुम्हाला फेस करायची आहे. कशी तरी तुम्हाला फेस करायचे आहे, हे इथं सांगण्याचा प्रयत्न आहे. आणि 2 नंबर जर दिसत असेल, 2 हा नंबर 4 वेळा दिसत असेल, तर द्विधा मनस्थिती असेल, तुमच्या आयुष्यात काही गोष्टी होत असतील, काही गोष्टी तुमच्या डिले होत असतील, ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या आयुष्यात जर अडथळा येत असेल, तर तुम्हाला नक्कीच त्या गोष्टी तुम्हाला थांबवायच्या आहेत. आता द्विधा मनस्थिती तुम्हाला करायची नाहीये. ठाम निर्णय कोणताही असेल तो तुम्हाला घ्यायचा आहे यामध्ये. आणि ज्यांचा नंबर 6 जास्त 16 हा नंबर जर दिसत असेल, तर त्या जातकांना संकट, लॉस किंवा एखादं मोठं नुकसान अशा काही गोष्टीचा संकेत आहे. आणि यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे सुद्धा मी आता लगेच सांगते. कारण काय करायचं आहे तुम्हाला, एवढा जर लॉस होत असेल तर यावरती तुम्हाला काय करायचं आहे. ओके, स्टॉप घ्यायचा आहे, सध्या थांबायचं आहे, कोणता निर्णय घ्यायचा नाही, कोणा विश्वास ठेवायचा नाही. कारण चीटर लोक सध्या तुमच्या अवतीभोवती फिरतायत. स्वतःच्या विश्वासातलीच आहेत, स्वतःच्या संपर्कातलीच आहेत, जवळचे आहेत. त्या रिलेटिव्ह मधली असतील किंवा पार्टनर बिझनेसमधली असतील, त्या गोष्टीतून सुद्धा तुम्हाला त्रास होताना दिसतोय. आणि महत्त्वाचं असं आहे, की तुम्हाला आत्ता जर एनर्जी सांगायची म्हटली तर तुमचं लॉस आहेत, त्रास आहे, तुम्हाला नुकसान दिसतंय. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या आठवड्यामध्ये किंवा या महिन्यामध्ये किंवा येणाऱ्या काळात तुम्हाला दुष्परिणाम होईल हे जास्त दिसतंय. आता 5 नंबर जो दिसत असेल तुम्हाला, 5 नंबर जर दिसत असेल एंजल नंबर, तर देवाचं म्हणजे देव परमेश्वर तुमचं हिलिंग करण्याचा प्रयत्न करतोय. बाळा, हे तू चुकीचा मार्ग म्हणजे ब्लॅक शारीरिक टेन्शन, व्याधी एखादा असेल किंवा एखादं नुकसान जास्त इथं दिसतंय, ती 5 नंबर ज्यांना दिसतोय त्यांचं प्रेमाचं रिलेशन कुठेतरी खराब झालंय आणि त्या रिलेशनमधून तुम्ही टेन्शनमध्ये आहात, हे इथं स्पष्ट दिसतंय. त्यामधून तुम्ही टेन्शनमध्ये आहात, त्यामधून तुम्ही आता सगळ्या गोष्टी तुमच्या थांबलेल्या आहेत, अशा सगळ्या गोष्टी इथं तुमच्या दिसत आहेत. त्यासाठी सुद्धा तुम्हाला सगळ्या गोष्टी मनातून काढून तुम्हाला हिलिंग करायची आहे स्वतःची किंवा परमेश्वरासोबत तुम्हाला कनेक्ट राहायचं आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला
कसं ते सोडून द्यायचं आहे सगळा विषय, वेळेवर सोडून द्यायचा आहे. आता ती वेळ नाही आहे. आता तुम्ही किती जरी स्टक झाला तरीसुद्धा त्या गोष्टी तुमच्या होणार नाही आहेत किंवा काही सिद्धच होणार नाही आहे. त्या गोष्टी टेन्शन घेऊन, डिप्रेशन, विचार करून काहीच गोष्टी होणार नाहीत. आता 7-7 नंबर जर तुम्हाला दिसत असेल तर तो घरामध्ये निगेटिव्ह शक्ती तुमचा प्रभाव वाढलेला आहे. तुमच्या मनामध्ये प्रभाव निगेटिव्ह गोष्टीचा वाढलेला आहे किंवा तुमच्या कामामध्ये निगेटिव्ह गोष्टीचा प्रभाव वाढलेला आहे. जी लोकं तुमच्या अवतीभोवती आहेत त्यांच्या थ्रू तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी निगेटिव्ह गोष्टी घडताना दिसत आहेत आणि त्या कुठेतरी तुम्हाला थांबवायच्या आहेत. निगेटिव्ह गोष्टी मला जास्त एनर्जी अशी दिसते की 7 नंबर जो दिसतोय तुम्हाला तो कुठेतरी तुम्हाला त्रास होतोय. त्याचं कारण पितृदोषाचं आहे. इथं पितृदोषाचं एक दिसतंय आणि दुसरं असं आहे की घरावर तांत्रिक क्रिया, ह्या 2 क्रियांचं इथं रिझन दिसतंय. श्री स्वामी समर्थ. नमो देश. तर 7 नंबरचं जे कार्ड आहे ते काही निगेटिव्ह गोष्टी, निगेटिव्ह वागणं, निगेटिव्ह बोलणं किंवा तुमच्यामध्ये काही गोष्टी निगेटिव्ह घडत असतील, तुमच्या मनात वाईट वाईट विचार येत असतील, तर हे सगळ्या गोष्टी हे दर्शवत आहे. अमावस्या पौर्णिमा असेल, तुमच्यामध्ये कोणता त्रास होत असेल तर सगळं हे तुम्हाला दर्शवत आहे. आणि 10-10 नंबरचं दोन्ही कार्ड आलेले आहेत. 10-10 नंबरचे दोन्ही कार्ड आलेले आहेत आणि 10-10 नंबर जरी तुम्हाला दिसत असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न हाच आहे की पैशा संदर्भात कुणाशी बोलायचं नाहीये. पैशा संदर्भात जर तुमच्या काही गोष्टी असेल तर कुणाशी ते डील करायचं नाही. कारण आत्ता जो मार्ग तुमचा जो आहे तो प्रगतीचा आहे, पुढे जाण्याचा आहे. कष्ट करताय, ते कुणाला बघवत नाहीये. तुम्ही कष्ट करून पुढे जाताय आणि ही कितपत सत्य आहे हे मला कमेंट करून तुम्ही मला नक्कीच सांगायचं आहे की जे पैशा संदर्भात म्हणजे पैशा संदर्भात जे काही तुमचं आता सुरू असेल तर नक्कीच की तुमची प्रगती जी आहे ते कुणाला बघवत नाहीये. ह्या दोन्ही गोष्टी तर मी निश्चित सांगू शकते. जो कष्ट आहे, तुमचा प्रवास आहे तो तुम्ही एक नीतिनियमाने चांगल्या पद्धतीने करायला बघताय, पण समोरचा व्यक्ती जो आहे त्याचा गैरफायदा घेतोय किंवा त्याचा गैरवर्तणूक करतोय, तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय. अशा काही गोष्टी तुमच्या इथं घडताना दिसत आहेत आणि त्या गोष्टी तुम्ही फेस करताय, हे पण दिसतंय. आता दुसरं जे कार्ड आहे ते पण 2 नंबरचंच आहे. मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं 2 नंबरमध्ये तुमचं बॅलन्स व्यवस्थित असणं गरजेचं आहे आणि बॅलन्स व्यवस्थित असून सुद्धा तुमच्या काही गोष्टी सिक्रेट म्हणा, काही गोष्टी शेअर करायच्या असतील तर ते कोणाला शेअर करू नका किंवा बॅलन्स व्यवस्थित असणं गरजेचं आहे. माइंडसेट व्यवस्थित असणं गरजेचं आहे. कोणत्याही गोष्टीचा तुम्ही निर्णय घेणार असाल तर तो सुद्धा व्यवस्थित तुमचा असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही निर्णय घ्या. नसेल तर घेऊ नका. थोडा दिवस तो विषयाला स्थिरता द्या, थांबू देतो थोड्या दिवस विषय. आणि दुसरं असं आहे की लव्ह रिलेशनमध्ये तुम्हाला सक्सेस दिसतोय. सक्सेस तर आहे, पण त्यामध्ये तुमच्या काही गोष्टी ज्या आहेत, महत्त्वाचं असं जे आहे की लव्ह रिलेशनमध्ये एखाद्या गोष्टीतून तुमचा लव्ह रिलेशन सक्सेस व्हावा असं वाटत असेल, एखाद्या व्यक्तीने तुम्हाला प्रपोज दिलेला असेल किंवा जास्त एनर्जी जी दिसते ती यासाठी आहे की मतभेद होत आहेत, मग एकमेकांची तुलना व्यवस्थित होत नाही आहेत, एखाद्या तुमच्या पार्टनरच्या काही गोष्टी तुम्हाला पटत नाही आहेत किंवा तुम्हाला असं वाटतं की इथं ब्रेकअप करावा, थांबवावं, आता बस झालं, अशा काही गोष्टीसुद्धा तुमच्यामध्ये होताना दिसते. चिडचिड पण होते आहे. पण ही एकतर्फी विचार तुम्ही करताय. बॅलन्स व्यवस्थित केला पाहिजे तुम्हाला. मी काय म्हटलं तुम्हाला, माइंडसेट व्यवस्थित असणं गरजेचं आहे. माइंडसेट जितका व्यवस्थित तुमचा असेल, माइंडसेट जितका तुमचा व्यवस्थित असेल तितकंच ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित होत राहतील आणि होतीलच, नक्कीच होतील. तर कष्ट, त्रास, मानसिक त्रास जी करताय ती मेहनत खूप काही शिकवून जाते, खूप काही तुम्हाला त्रास देते. आता सिंह राशीसाठी सुद्धा एनर्जी तीच आली आणि सिंह राशीसाठी हे वर्ष जे आहे ते शनी दोषाचे आहे. त्या व्यक्तींना खूप त्रास, अडथळा निर्माण करण्यासारखा आहे. ती व्यक्ती खूप त्रास करून घेते आहे स्वतःला. त्या व्यक्ती म्हणण्यापेक्षा ज्या व्यक्तींना ही एनर्जी रेझोनेट झालेली आहे, जी व्यक्ती ही एनर्जी बघत आहे त्या सगळ्यांसाठी आहे. पण आवर्जून मी जे सांगायचे म्हणते ते सिंह राशीसाठी हे जे वर्ष आहे ते खूपच स्ट्रगल करण्याचं आहे, पण त्याचा रिझल्ट खूप छान असणार आहे. हे पण तितकंच सत्य आहे. असं समजू नका की मला एवढं मेहनत करावी लागते, शनी दोष जरी असेल तरी सुद्धा त्या शनीचा प्रभाव तुमच्यावरती चांगला पडेल. नक्कीच चांगला पडेल तुमच्यावरती. त्याचा प्रभाव चांगलाच पडणार आहे आणि चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहे. 13 आणि 3 नंबरचं जे कार्ड आहे ते तुम्हाला मी सांगू शकते की
निगेटिव्ह गोष्टी, घरात वाद होणे, पितृदोषाचा त्रास होणे, घरात कोणतरी पहिला एक्सपायर झाला असेल तर त्यांच्याकडून सुद्धा थोडा तुम्हाला त्रास होतोय आणि त्या गोष्टीतून तुमचं आयुष्य कुठेतरी उद्ध्वस्त होतंय. थर्ड पार्टी सिच्युएशन त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे आणि शक्यतो कसं आहे की तुम्ही लेडीज असाल किंवा जेंट्स असाल तर तुमच्या दोघा नवरा बायकोमध्ये वाद दिसतोय, तिसरी व्यक्ती सहभागी झालेली आहे. म्हणजे असं नाहीये की थर्ड पार्टी सिच्युएशन असावी. म्हणजे आपल्या घरात सगळे असू शकतात, की सासू असू शकते, सासरे असू शकतात किंवा बहीण असू शकते किंवा भाऊ असू शकतो किंवा मुलं असू शकतात किंवा अजून कोणीतरी मित्र-मैत्रिणी असू शकतात, ज्यामुळे तुमच्या थर्ड पार्टी सिच्युएशन इन्व्हॉल्व झालेली आहे आणि त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये मतभेद होतोय आणि दोघांमध्ये वादविवाद होताना दिसतोय, चिडचिड होताना दिसते. खूप जणांचे डिव्होर्सपर्यंत सुद्धा काही गोष्टी पोहोचलेल्या आहेत. खूप जण प्रयत्न सुद्धा करतायत, की हे डिव्होर्सपर्यंत गेलं पाहिजे किंवा मला आता राहायचंच नाहीये, मला या व्यक्तीशी कनेक्ट व्यवस्थित व्हायचं नाहीये किंवा या व्यक्तीचं माझं काय आता जमणार नाहीये, बस झालं आता सगळं संपलेलं आहे, मला नको आहे असं. अशा काही गोष्टींचा विचार तुमच्या मनामध्ये यायला सुरुवात झालेली आहे. पण ह्या सगळ्याचा अर्थ, ह्या सगळ्याचा एक रिझन किंवा एक मेन पॉइंट जर सांगायचा म्हटलं तर तुम्हाला या सगळ्याच्या एनर्जीवरून एकच सांगण्याचा प्रयत्न आहे की ही जी वेळ आहे ही निगेटिव्ह वेळ आहे. निगेटिव्ह गोष्ट आहे, पण यातनं शिकण्यासारखं पण भरपूर काही असतं आणि ते तुम्हाला या गोष्टीत संयम ठेवून किंवा थांबायचं आहे. थोडं पटकन निर्णय कोणत्या गोष्टीचा तुम्हाला घ्यायचा नाही आहे. होता होईल तेवढं तुम्हाला थांबूनच सगळ्या गोष्टी फेस करायच्या आहेत. आत्ताची तर वेळ ती नाही आहे जेणेकरून तुम्ही हा निर्णय घेऊ शकाल की कोणताही निर्णय तुम्ही घेऊ शकाल. दिव्य संदेश, दिव्य मेसेज तुमच्यासाठी काय आहे हे बघूयात. नंतर कवड्यांवरती पण बघूया, पण अगोदर हे बघूया की तुम्हाला दिव्य मेसेज, दिव्य संदेश जो आहे तो कोणता आहे, कशासाठी आहे आणि का. श्री स्वामी समर्थ. कारण ही एनर्जी इतकी स्ट्रॉंगली दिसते की तुमच्या आयुष्यातल्या काही गोष्टी चेंज होतील का, बदलतील का. सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यातल्या चेंज झाल्या पाहिजेत. श्री स्वामी समर्थ. ओके. नवीन काहीतरी शिकण्याचं, नवीन काहीतरी आयुष्यात घेऊन येण्याचं, नवीन काहीतरी कसं आहे माहिती का, तुम्ही आता इतकी एनर्जी सगळी बघितली ना, त्यामध्ये तर मला स्पष्ट ते असं दिसतंय की तुम्ही खूप डिस्टर्ब आहे, त्रासलेले आहात, कंटाळलेले आहात. जे आहे ते आयुष्य तुम्हाला नको झालेलं आहे. तुम्हाला असं वाटतं की हा जन्म मिळण्यापेक्षा नसलेला बरा, इतकं तुम्ही कंटाळलेले आहात आणि त्यातूनच हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे झाले ते बदलण्याची वेळ आलेली आहे. ते बदलायचं आहे तुम्हाला. त्या कुठेतरी भावना तुमच्या चेंज करून घ्यायच्या आहेत. त्याच गोष्टीवर, त्याच वेळेवर तुम्हाला सिच्युएशनवर थांबायचं नाही आहे. सगळ्या गोष्टी चेंज करायच्या आहेत. नकारात्मक ऊर्जा जी आहे ती तुमची थांबली पाहिजे, तरच काहीतरी चांगलं घडेल आणि चांगल्याचं फळ तुम्हाला मिळेल. जर वाटलंच तर तुम्हाला एखाद्या चांगल्या पुस्तकं वाचा किंवा तुम्हाला पुढे निवडी जपा, कुठेतरी फिरायला जा, कुठेतरी फिरायला जा, अशा सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. श्री स्वामी समर्थ. ओके. अर्धनारीश्वरी लव्ह रिलेशनसाठी पण मगाशी आलं होतं. लव्ह रिलेशन सुद्धा तुमचं आहे, तर त्या बाबतीत सुद्धा इथं सांगण्याचा प्रयत्न आहे की रिश्ते में संतुलन बनाने की जरूरत है. रिश्ता म्हणजे एक संतुलन, एक चांगली वेळ, म्हणजे एक चांगल्या गोष्टी तुम्ही घडवून आणण्याची वेळ आहे ही. कारण एकदम गडबडलेलं, गोंधळलेलं, शेवटी भांडण तंटा हे जर होत असेल तर ते कुठेतरी स्टॉप करायची, कुठेतरी आपली सुद्धा मानसिकता व्यवस्थित देण्याची ही वेळ आहे. अति समोरून जर राग येत असेल तर तुम्हाला कुठेतरी माघार घेण्याची ही वेळ आहे. बरोबरी कुठल्या गोष्टीची आत्ता तर करू नका, कारण ती वेळ नाही आहे की जेणेकरून तुम्ही त्या गोष्टी फेस करू शकाल किंवा तुमचं आत्ता जी वेळ आहे ती त्या गोष्टीसाठी योग्य नाही आहे. त्या गोष्टीसाठी ही जी वेळ आहे ती योग्य नाही आहे. आणि क्रोधावरती आणि नियंत्रण ठेवायचं आहे. क्रोध जो आहे तुमचा त्याच्यावर नियंत्रण ठेवायचं आहे. प्रेमावरूनच जास्त प्रेम जे आहे त्यातूनच तुम्हाला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित घ्यायच्या आहेत. जितकं रागानं जेवढं वाद होतो तितकं प्रेमाने ह्या गोष्टी व्यवस्थित हँडल होत असतात. हे जास्त इथं सांगण्याचा प्रयत्न आहे आणि तेच तुम्हाला करायचं आहे. आणि दुसरं उपाय सुद्धा आहे शिवपार्वती की
दुसरा असा उपाय तुम्हाला आहे की शिवपार्वती आपलं आराध्य दैवत जे आहे, ज्यांच्या ज्यांच्या महादेवांचं दर्शन तर सगळेच घेतात, पण ज्यांच्या ज्यांच्या लाईफमध्ये संसार प्रपंचामध्ये जर काही गोष्टी भिनसल्या असतील, कणकेचा दिवा करायचा आहे, तूप घालायचं आहे त्यात, आणि तो दिवा तुम्हाला दर सोमवारी किंवा दररोज लावला तरी चालेल. तुमच्या कुवतीप्रमाणे प्रत्येकाची एनर्जी, प्रत्येकाच्या घरात जसं जसं आपलं वातावरण असेल तसं तसं तुम्ही ते करू शकता. पण महत्त्वाचं मला सांगायचं आहे की दर सोमवारी तुम्हाला ह्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. एक कणकेचा दिवा करायचा आहे आणि त्यामध्ये तुपाचा दिवा देवाला, शंकर पार्वतीचा फोटो आहे त्यासमोरच तुम्हाला दिवा लावायचा आहे. फक्त महादेवांच्या फोटोला, तस्वीरीला किंवा शिवलिंग आहे त्याला नाही. फोटो दोन्हींचाही हवा आहे. शिवपार्वतीचा फोटो जर असेल तर ते कसं आहे की शिवपार्वती म्हणजे एक नवरा बायको, हे आपण शिवपार्वतीचंच रूप आहे. ह्यांच्यासाठी तुम्हाला दिवा लावायचा आहे. आपल्या संसारासाठी, आपल्या सौभाग्यासाठी, आपल्या प्रपंचासाठी, आपल्या संसारासाठी तो दिवा तुम्हाला तिथं लावायचा आहे. रोजच्या रोज लावायचा आहे. एनर्जी कशी वाटली हे सांगायला विसरू नका. आणि मग कवड्यावरती सुद्धा बघूया की तुमच्यामध्ये कोणत्या बदल घडतोय, किंवा देवीचं काय सांगणं आहे तुम्हाला, किंवा रेणुका मातेच्या नावानं चांगलं, जाण्याच्या नावानं चांगलं, श्री स्वामी समर्थ, श्री श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. ओम नमो आदेश, श्री स्वामी समर्थ. अडथळा भरपूर आहे, अडथळा भरपूर आहे आयुष्यामध्ये. ज्या काही गोष्टी तुमच्या आता सुरू आहेत त्यामध्ये अडथळा खूप आहे, कोडं न सुटण्यासारखं आहे. तरी सुद्धा तुम्हाला यातून संयमच ठेवायचा आहे. गडबड अति त्रास करून घ्यायचा नाहीये, कारण जी इथं वेळ दिसते ती संयमाची आहे. थांबायचं आहे. कोणत्या गोष्टीचा अतिरिक्त न होता तुम्हाला थोडंसं कुठंतरी बॅलन्स करायचं आहे. आणि मगाशी पण जे मी तुम्हाला सांगितलं, एकदृष्ट्या एक विचार तुम्ही करता, एका बाजूने तुम्ही विचार करता, एका बाजूने विचार तुम्हाला करायचा नाही. द्विधा मनस्थिती आहे तुमची, दोन्ही बाजूनी तुम्हाला विचार करायचा आहे व्यवस्थित. सपोज तुम्ही मी दुसऱ्याचं उदाहरण देत नाही, मी स्वतःचं सांगते. माझ्याकडूनही अशा काही चुका घडत असतात की आपण विचार करत असतो तेव्हा फक्त स्वतःचा विचार करत असतो, कारण आपला सेल्फ रिस्पेक्ट जपण्यासाठी आपण स्वतःचा विचार करत असतो. पण एक वेळी तो विचार, तो सेल्फ रिस्पेक्ट कुठंतरी बाजूला ठेवून आपल्या संसारासाठी किंवा आपल्या वेळेसाठी निर्णय घेण्याची गरज असते. त्यावेळेला तुम्हाला दुसऱ्या बाजूचा सुद्धा विचार करणं गरजेचं असतंच. हे माझं मी सांगते, पण दुसऱ्यांचं सुद्धा तसंच असतं. प्रत्येकाला ही वेळ आहे ती बॅलन्स करणं गरजेचीच असते, तरच आपण आपल्या आयुष्यात एका चांगल्या टप्प्यावरती जाऊ शकतो. जर प्रत्येक वेळी जर आपण आपलाच विचार करत बसलो, हां मी का करू, मी ते का करू, मी का कमीपणा घेऊ, मी का या गोष्टी फेस करू, त्याचं चुकलंय, बरोबर आहे, मान्य आहे त्याचं चुकलंय, पण ही वेळ आता नाही ना की त्याची चूक त्याची पण मानसिकता व्यवस्थित पाहिजे त्या गोष्टीसाठी की ती बाबा समोरचा व्यक्ती त्या गोष्टी मान्य करतोय. आता जर तुम्ही त्या गोष्टी हँडल व्यवस्थित जर केल्या, चांगल्या कामासाठी करायला काय हरकत आहे आपल्याला. मग तेच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करते. चांगल्या गोष्ट, चांगला संसार, चांगल्या गोष्टी, चांगला बिझनेस, चांगला पैसा, चांगला पोस्ट, जर चांगलं स्टेटस तुम्हाला जर मिळत असेल तर थोडंसं कमीपणा घ्यायला काय हरकत आहे. त्यातून जर आपलं काहीतरी सिद्ध होणार असेल चांगल्या गोष्टी, तर नक्कीच आपण हे करावं. आणि ह्यासाठी तुम्हाला माइंडसेट चांगला पाहिजे. मी मगाशी पण सांगितलं तुम्हाला, माइंडसेट व्यवस्थित असणं गरजेचंच आहे. अति राग, अति त्रास, अति गोष्टी कोणत्याच करायच्या नाहीयेत. दुसरं, देवाच्या सानिध्यात जास्त राहायचं आहे, स्वामींचं नामस्मरण जास्त करायचं आहे. त्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये जर काही निगेटिव्ह गोष्टी, निगेटिव्ह विचार असतील ते कुठेतरी निघून जायला, बॅकफायर व्हायला हे होतील. बॅकफायर होतातच ते विचार आपोआप आपल्या डोक्यामधून म्हणा, मनातून म्हणा, निगेटिव्ह गोष्टी निघून जातात. जितकं आपण आपला विचार चांगला मांडेल, आपण जितकं चांगलं राहील तितकं सगळ्या गोष्टी चांगल्याच घडणार आहेत. ह्यासाठी मी सहमत आहे. महत्त्वाचं आता दुसरं सांगायचं म्हटलं तर 1 2 3 4 5 6 7 3 आणि 3 3 आणि 3 बघा, एखादी वेळ आपल्या आयुष्यात येते तेव्हा तुम्हाला देवीला गारण घालायची, गारण म्हणजे कुळाचं जे रक्षण करत असते ते आपली देवीच असते. देवीला डवलून आपण लाथाडून आपण आपली कामं कुठलीच करू शकत नाही.
कुठलीच करू शकत नाही, हे लक्षात घ्या तुम्ही पहिला. भले स्वामी समर्थांची सेवा करा, नवनाथ महाराज त्याच्यावरती सुद्धा मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. कारण खूप जण स्वामी सेवा करतात, नवनाथ महाराजांची सेवा करतात, खूप करतात. इतकं की डोळ्यातून पाणी येतं त्यांच्या, की रडत ते स्वामी सेवा करत असतात. तरीसुद्धा त्यांना वाटतं, की का माझ्यात फरक पडत नाहीये? का मला ह्या गोष्टी मिळत नाहीयेत? का या सगळ्या गोष्टी घडतायत? ह्याच्यावरती सुद्धा मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. त्याचं रिझन, त्याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून मी सतत तुम्हाला सांगत असते, कुलदेवतेला जास्त मान द्या, कुलदेवतेला जास्त मान द्या. कारण जे कुळाचं रक्षण करणार आहे, तीच आपलं रक्षण करणार आहे. तिथून पुढं सगळं देव आलेत. बाकीचं इथं देव कोणता? हे नामस्मरण आपलं जे करतोय, स्वामी सेवा करतोय, हे आपलं रक्षण करतात. पण आपली प्रगती वगैरे जे काय असेल, ते ह्या इथून हे कोडं जर सुटलं, तर सगळं आपल्या मुठीत असतं. आपली आई, आपलं करता धरता आपलं तुम्ही म्हणजे मी आता व्हिडिओ खूप लाँग झालाय. तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते, की ही एनर्जी जर तुम्हाला घ्यायचं असेल, तर कमेंटमध्ये तुम्हाला आई तुमच्या कुठल्याही देवीचं नाव असेल, तर ते त्या देवीचं नाव घ्यायला तुम्हाला विसरायचं नाहीये. आणि श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त एनर्जी कशी वाटली हे मला सांगायला विसरू नका. आणि ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा. ज्या वेळी तुम्हाला एंजल नंबर दिसेल, त्यावेळी ही एनर्जी नक्की बघा. नक्कीच तुम्हाला ह्यातून काहीतरी चांगल्या गोष्टी बघायला मिळतील. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.